तर विरोधकांकडून धनंजय मुंडे टार्गेट होत आहेत आणि असं असताना खुद्द महायुतीतल्याच भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। जिल्ह्यामध्ये गँग्स ऑफ वासेपूर सुरू आहे असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। तसंच बीडच्या मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदासह पालकमंत्रीपद सुद्धा भाड्यानं दिलं होतं असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वतः स्वीकारायला हवं अशी मागणीही त्यांनी केली आहे। त्याच्यामध्ये बी चष्मा पाचवा ढकलते स्टाईल मध्ये। अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत, वागत आहे कसं असं स्टाईल चष्मा। संतोष देशमुखच्या फोन प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय आहे धनुभाऊ? भाऊ म्हणतो मी तुम्हाला, हे गँग्स ऑफ वासेपूरचे सगळं आकाचे सगळे माणसं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल। कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रिपदही भाड्याने दिलं, लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।